मार्केटने दिवसभराचा गेन आज फक्त 5 मिनिटांमध्ये गिवअप केला. म्हणजेच एक प्रकारे मोठं आपण म्हणूया मॅनिप्युलेशन आपल्याला मार्केटमध्ये त्या ठिकाणी बघायला भेटलं. आणि तर नेमकी काय काय झालेलं आहे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवर जाऊन आपण टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. पहिली गोष्ट आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर बघा, इथे तुम्हाला हा दिवसभर मार्केट वाढण्यासाठी एवढा वेळ लागला आणि हा फक्त 15 मिनिटांमध्ये सगळा जो मार्केटचा गेन होता तो सगळा गेन गिव्ह झाला. पण असं काय झालं मार्केटमध्ये ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण आता तत्पूर्वी आपण जरा थोडंसं असंही जाणून घेऊ का नेमकी आपल्याकडं मार्केटमध्ये एफ आयने काय काय केलेलं आहे ते एकदा जाणून घेणं गरजेचं आहे. डाटा एफ आयचा बघूया. डाटा आलेला आहे. डाट्यानुसार जे काय आकडे आले तर फक्त आता कॅश मधलाच आलेला आहे. या ठिकाणी कॅशमध्ये जी काही सेलिंग एफ आयची झालेली दिसते ती जवळ 2170 करोड रुपयाची सेलिंग आहे कॅशमध्ये. आणि त्यानंतर आज कुठल्या कुठल्या इंडेक्समध्ये आपल्याला काय काय मुवमेंट बघायला भेटली तर जनरली या ठिकाणी आज आपण बघूया. फक्त आपल्याला निफ्टी आयटी सेक्टरमध्ये जवळजवळ 1% करेक्शन होतं. फार्मामध्ये जवळजवळ करेक्शन होतं जवळजवळ 0.5%. हा सगळा जो टॅरिफ डील आहे त्या टॅरिफ डीलचा सगळा आपण म्हणूया त्याचा साईड इफेक्ट आहे. कारण टॅरिफ डील काय आपले होत नाही तोपर्यंत याच्यावरती प्रेशर असंच चालू राहणार आहे. त्यानंतर आता एफएमसीजी मध्ये आपण बघितले बरीच मोठी रॅली झाली होती. त्यामुळे जरा थोडंसं कन्सोलिडेशनचा आपल्याला या ठिकाणी दिसतंय मोमेंट. आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स मध्ये तीच परिस्थिती आहे. त्यानंतर बाकीच्या जवळ सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला जरा ठीकठाक प्रकारे पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला भेटली. तर म्हणजे जर मार्केटमध्ये बघितलं तर एफएमसी सेक्टर असेल, फार्मा सेक्टर असेल आणि आयटी सेक्टर असेल, ह्याच ठिकाणी आपल्याला थोडा विकनेस आहे. बाकीच्या ठिकाणी आपलं मोमेंटम चांगलं आहे. पण आज एक आपल्याला मोठी घडामोड बघायला भेटली ती बघायला भेटली ॲटो सेक्टरमध्ये. ॲटो सेक्टरमध्ये आजही आपल्याला एक चांगल्या प्रकारे बघा जवळजवळ 3-3.5%ची रॅली आपल्याला त्या ठिकाणी ॲटो सेक्टरमध्ये बघायला भेटली. आपण आपला जो टेलिग्रामचा पेड ग्रुप आहे त्यावरती पण आणि आपला जो पब्लिक ग्रुप आहे त्यावरती पण आपण आपला एक जो ईटीएफ आहे ॲटोबीज नावाचा ईटीएफ तो आपण अराउंड 265 रुपयाला बायला ठेवलेला होता. म्हणजे आपण त्या ठिकाणी बाय केला तर टार्गेट चांगलं भेटू शकतं असं मी सजेस्ट केलेलं होतं. आणि नंतर आता त्यांनी आपल्याला चांगले रिटर्न दिले असतील. कारण जवळ एका महिन्यामध्ये जर बघितलं असेल तर ह्या ॲटो इंडेक्सने जवळजवळ आपल्याला रिटर्न किती दिलेत ते जवळ 3.5% दिले. 3 महिन्याचा जर आपण विचार जर केला तर इथे हे काय रिटर्न दिले आहेत. आता इथे याच्यामध्ये कॅल्क्युलेट होत नाही. आपल्याला दुसऱ्या वेबसाईटला जाऊन आपण बघूया. पण जर आपण बघितलं असेल ऑलमोस्ट आपल्याला चांगल्या प्रकारे रिटर्न या ठिकाणी चांगले भेटलेले असतील. ॲटोमध्ये आपण बघतोय का कोणत्या स्टॉकमध्ये आज आपल्याला चांगली तेजी आली तर आपण त्यामध्ये बघूया. गेनर्समध्ये आज कोण होतं तर गेनर्समध्ये होता भारत फोर्ज जवळजवळ जवळजवळ 5.6%. नंतर अशोक लेलंड 5%. त्यानंतर संवर्धना मदरतन सुमी आहे 98 रुपये आज झालाय 4%. टाटा मोटर्स आपण 712 त्यातला सकाळीच आपण आपल्या पेड ग्रुपवरती आपण टाकलेला होता स्टॉक. आता तो 719 झालेला आहे. महिंद्रा बजाज ॲटो त्यानंतर आयशर मोटर्स या सगळ्या स्टॉकमध्ये आपल्याला त्या ठिकाणी तेजी बघायला भेटलेली आहे. आणि मग आपल्याला पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे का नेमकी निफ्टीचा आपल्याला डाटा ओपन इंटरेस्ट किंवा त्याची ऑप्शन चेन काय सांगते आपण ते जाणून घेऊया. आता बघा निफ्टीचा चार्ट जर आपण बघितलाय दिवसभर वरपर्यंत जाण्यासाठी दिवस लावला. सगळा गेन 5 मिनिटांमध्ये गिव्ह केला. याला मार्केट मॅनिप्युलेशन म्हणतात. ज्यावेळेस अशा गोष्टी होतात त्यावेळेस तुमचं कुठल्याही प्रकारे चार्ट असतील फंडामेंटल वगैरे टेक्निकल गोष्टी काही काम करत नाही. त्यावेळेस ज्याच्याकडे पैसा तो त्या ठिकाणी सगळा कार्यक्रम करून टाकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी ऑप्शन चेन आपण जाणून घेऊया. ऑप्शन चेनचा जर डाटा आपण बघितला तर काय सांगतो आपल्याला. ऑप्शन चेन मध्ये आपल्याला दिसतंय का 24,500 चांगला मजबूत सपोर्ट आहे. आता उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची. आपल्याकडे उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी आपण ते जाणून घ्या. आणि त्यामुळे मग इथे आपल्याला हा 24,500चा मजबूत सपोर्ट आहे. त्या ठिकाणी जो 1,87,00,000 पुढचा ओपन इंटरेस्ट आहे. आज नवीन त्या ठिकाणी जवळजवळ जवळजवळ किती 1,79,000चा वाय त्या ठिकाणी जनरेट झालाय. कॉलमध्ये फक्त 54,00,000चा ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजे त्या ठिकाणी असं दिसतंय चित्र का आपल्याला इथे जो काय मोमेंटम आहे तो मार्केटमध्ये चालू राहील. पण आपण 24,500च्या खाली जाणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला महत्वाचा सपोर्ट बघायचा आहे
24,700 तोडेल का? तर आता 24,700 वाचवण्यासाठी फाईट होऊ शकते. कारण जर मार्केट अमेरिकन मार्केट बघितले तर त्या मार्केटमध्ये काही एवढी मोठी अशी काही तेजी नाहीये, अशी इतकी मोठी तेजी दिसत नाहीये. आणि मग आता इथे बघा आपल्याला जवळजवळ समानच आहे या ठिकाणी कॉलवरती 24,700च्या कॉलवरती जवळजवळ 89 लाख चा त्या ठिकाणी वाय आहे. म्हणजे जर 24,700च्या वरती मार्केट चाललं तर हे 89 लाख जे कॉल शॉर्ट केलेले आहेत ते त्यांना कव्हर करावं लागतील. आता एवढे शॉर्ट मध्ये आहे, मग आपल्याला शॉर्ट कव्हरिंगचा सहारा भेटू शकतो. पुटमध्ये जवळजवळ त्या ठिकाणी 1,09,00,000चा ओआय आहे. म्हणजे 24,700 आपल्याला मजबूत सपोर्ट राहील. पण हे जे आहेत कॉल सेलवाले ते खाली आणण्याचा प्रयत्न करतील आणि पुट सेलवाले जे आहेत ते त्याला वरती नेण्याचा प्रयत्न करतील. त्या ठिकाणी कन्सोलिडेशन होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यानंतर 24,800 तर आपल्याला 24,800च्या वरती टिकायला सुद्धा तकलीफ होणार आहे. म्हणजे 24,700 24,800च्या रेंजमध्ये आपल्याला असं घोटळून ठेवतील. आणि बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो कॉल जो आहे त्या कॉलमध्ये 1,47,00,000चा ओआय आहे. 17 लाख आज नवीन ऍडिशन झाले, पण पुटमध्ये पण जवळजवळ 93 लाखाचा ओआय आहे आणि 20 लाख नवीन ऍडिशन झाले. म्हणजे 24,800च्या वरती आपण जेवढं टिकू तेवढं मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला भेटू शकते, असं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसतंय. ठीक आहे, 24,900चं काय आपल्याला बघायची काही गरज नाही, पण तरी आपण बघूया. 24,900च्या कॉलवरती आपण बघतोय का 1,57,00,000चा ओआय आहे, पण त्या ठिकाणी असं दिसतंय का एकंदरीतच 13,74,000चा त्या ठिकाणी अनवाइंडिंग झालंय. म्हणजे कॉल शॉर्ट केलेले कव्हर केलेत लोकांनी. म्हणजे जे काही पॉसिबिलिटी यांना वाटते, कारण काय होतंय ज्यावेळेस मार्केटमध्ये आपल्याला शार्प अशी शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटते त्यावेळेस कमी किमतीचे जे कॉल असतात त्याच्यावाले किमती एकदम अचानक वाढतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय दिसते, लोकांनी काळजी घेतलेली दिसते. जर मार्केट 24,800च्या वरती टिकलं तर 24,900ला सुद्धा बोंगा करू शकतात, वरती जाऊ शकते. म्हणून त्या ठिकाणी जे कॉल शॉर्ट आहे ते कव्हर झालेले आहेत. पण पुटमध्ये या ठिकाणी आपल्याला 43 लाखाचा ओआय आहे नवीन. आज त्या ठिकाणी 1,56,000 कॉल आपल्याला ऍडिशन झालाय. म्हणजेच आपण जर बघूया 24,700 हा सपोर्ट आहे, 24,800 हा आपला रेजिस्टन्स झोन आहे. हा जर ब्रेक केला तर 24,900 पॉसिबल आहे मार्केटमध्ये, ह्या लेवल पॉसिबल आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात. आणि मग आता आपल्याला जाणून घ्यायचा निफ्टीचा चार्ट काय सांगतोय. तर निफ्टीच्या चार्ट वरती आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर बघा आपल्याला ह्या चार्ट वरती काय काय दिसतंय. बघा हे काल आपण जो व्हिडिओ केला होता ना, बरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं कालचं, आपल्याला ह्या लेवलला रेजिस्टन्स झोन आहे. बघा मार्केटमध्ये आपल्याला नेहमी पाठीमागे बघावं लागतं. वाघ जो असतो ना, वाघ कधीही असा डायरेक्ट सरळ चालला नाही, तो कधी झेप घेताना पहिल्यांदा माग वळून बघतो, मग झेप घेतो. आता आपण बघितलंय का इथं मार्केट आपल्याला ह्या लेवलला घोटाळताना दिसलं. बघा ह्या लेवलला जरा थोडंसं घोटाळताना दिसलं का, तर इथे आपल्याला हा एक झोन रेजिस्टन्सचा होता. आपण कालच जो लाईव्ह व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी बोललेलो होतो या ठिकाणी पॉसिबल आपल्याला त्या ठिकाणी एक सप्लाय झोन आहे. आणि तिथून आपल्याला बघा पहिली गोष्ट तर हा एक रेजिस्टन्स सकाळी वर जायला होता आणि त्याच्यावरती आपण गेल्यानंतर हा दुसरा रेजिस्टन्स होता. मग आता काय करायचं हा आपल्याला प्रश्न आहे. त्याकरता आपल्याला आता आपण कुठे आलोय, परत आता इजा झाला बिजा झाला, आता तिजा इथपर्यंत आला. बघा इथे ह्या ठिकाणी आलोय आपण. आता एक आपण जो काय आपल्याला लगेच इमिजिएटली सपोर्ट आहे तो सपोर्ट आहे 24,752चा. आणि त्यानंतरचा जो सपोर्ट आपण बघितला तर तो सपोर्ट आपल्याला कुठला आहे बघा, हा आहे 24,720चा सपोर्ट आहे. आणि तो जर तोडला तर मग डायरेक्ट 24,625. बघा हा, कारण एक्सपायरी उद्या, म्हणजे उद्यासाठी आपल्यासाठी मेजर सपोर्ट काय, पहिली गोष्ट 24,752, 24,720. आणि तो जर तोडला तर 100 पॉइंटचा फॉल तोडला तर. ओके, म्हणजेच आपल्याला 24,752ची लेवल तोडायला नाही पाहिजे, किंवा किंबहुना 24,720ची लेवल तोडायला नाही पाहिजे मार्केटने. ती जर तोडली तर मग कार्यक्रम होऊ शकतो. मग जरा थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये काय बघायला भेटू शकतंय, फॉल बघायला भेटू शकतोय. आपण याची काळजी घ्या. मग खरेदी कधी करायचं, तर खरेदी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात चांगला जो झोन आहे तो झोन मला दिसतो ह्या ठिकाणी. बघा बघा
हे 24,834च्या वरती जाऊ द्या. ह्या ठिकाणी एक तर बाय करा किंवा आपल्याला 24,720 ला बाय करा. बाय करण्यासाठी दोन झोन. एक पहिला जर थोडा डीप भेटला 24,720 ला बाय करणे आणि टार्गेट आपल्याला मग 24,752, 24,800, 24,834. 24,834 ला जर बाय केलं तर टार्गेट 24,900 आणि तिथून मग आपल्याला एक जे आपला परवादीचा किंवा शुक्रवारचा जो टॉप आहे 24,970 हे आपल्याला त्या ठिकाणी टार्गेट भेटू शकतं. तेव्हा मग आपल्याला उद्या जरा खरेदी करताना थोडी घाई नाही करायची, कारण मध्ये एक्सपायरी पण आहे. रेंज मध्ये एवढ्या मार्केट मधल्या झोन मध्ये ट्रेड करू नका. ओके, बँक निफ्टीचं आपण थोडं जाणून घेऊया. बँक निफ्टीचं काय म्हणणं आहे ते. ठीक आहे, बँक निफ्टी मध्ये पण असंच बघायला भेटलं, एकदम आपल्याला निस्ता पाण्यासारखा पडताना दिसला. बँक निफ्टी जो आहे तो एकदम पाण्यासारखाच पडताना दिसला आज आपल्याला. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा. पण आज बँक निफ्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, एक आपल्याला जो सरप्राईज आपला लेवल आहे 54,500 तो आज बँक निफ्टीने क्रॉस केलाय. आणि पण काय झालंय का, जिथून सुरुवात झाली तिथंच येऊन परत आपण त्या ठिकाणी थांबलोय. पण आता बँक निफ्टीसाठी आपल्याला खरेदी करण्यासाठी चांगला झोन कोणता आहे, तर आपल्याला चांगला झोन बघितला तर बघा ह्या ठिकाणी सगळा रेजिस्टन्स झोन आहे आपल्याला. ठीक आहे, हा झोन रेजिस्टन्सच आहे, हा झोन रेजिस्टन्सच आहे. इथे बघा या ठिकाणी एक रेजिस्टन्सचा झोन आहे, त्याला आपण जरा मार्क करूया इथे या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी त्याला मार्क करूया. आणि बाय करण्यासाठी आपल्याला लेवल आहे कोणता तो आपण बघूया. बघा ह्या लेवलच्या आसपास आला तर बाय. ठीक आहे, आता बँक निफ्टी मध्ये आपण बघूया काय करायचं, आपल्याला स्ट्रक्चर काय करायचं ते बँक निफ्टीच्या जाणून घेऊया. बँक निफ्टीसाठी आपल्याला झोन बाय साठी एकतर आहे पहिली गोष्ट साधारण बघा आता ह्या लेवलला सपोर्ट लेवलला थांबलो आपण 54,132 ला. पण अराउंड 54,000च्या आसपास जर भेटला, ह्या लेवलला जर भेटला तर आपल्याला ह्या लेवलला बँक निफ्टीमध्ये बाय करू शकता. किंवा मग त्याला थोडं वरती जाऊ द्या, वरती म्हणजे किती 54,345 पर्यंत जाऊ द्या आणि त्या लेवलला तुम्ही त्याला बाय करू शकता. आणि मग इथून जर तुम्हाला जे टार्गेट भेटतील ते टार्गेट भेटतील 54,800 पर्यंत आणि 54,000ला जर बाय केला तर टार्गेट भेटतील 54,345. ही आपल्यासाठी बँक लेवल, तर ही लेवल आपल्याला बँक निफ्टीसाठी महत्वाची आहे. ओके, तर ह्या अशा प्रकारे आता आपण बघितलंय का आपल्याला निफ्टीमध्ये काय करायचं आहे, बँक निफ्टीमध्ये काय करायचं आहे. तेव्हा आता एकंदरीतच आपल्याला जो काही ट्रेड घ्यायचा आहे तो ट्रेड घेताना आपल्याला आपल्या जबाबदारीवरती ट्रेड घ्यायचा आहे. आणि अर्थातच आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, उद्या मार्केटमध्ये आपल्याला जरा जी मोमेंटम भेटणार आहे ती आपल्याला दोन्ही साईडला मोमेंटम भेटणार आहे, दोन्ही साईडला उठापटक जे असणार आहे मार्केटमध्ये. तेव्हा आपल्याला जो काही ट्रेड करायचा तो आपण आपल्या जबाबदारीवरती करायचा आहे, पण स्टॉप लॉस फॉलो करून करायचा आहे. आपल्या लेवलला आला तरच घ्यायचं किंवा लेवलला आला तरच शॉर्ट करायचा आहे, विनाकारण काही करायची नाही. ओके, आणि तेव्हा मग आता इथे आपण थांबूयात. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठला ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. ओके, तेव्हा आता इथे आपण थांबतोय. आपण परत भेटू नवीन विषयासह. तोपर्यंत माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला आपण लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.